इथे बघू शकता आलू बुखार आहे 79 ला आणि 109 चेरी आहे. चिकन तर तुम्ही बघितलं चिकन तर मस्त झालेलं आहे. आणि इथे वैभवने केळीची फुलं आणलेले येताना हॉस्पिटलकडून येताना. तर हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सकाळीच इथे मी किचन पुसलं, थोडंसं आवरलं. तर आता हे ठेवून देते. आणि कियाला लास्ट खायची झाली इच्छा वेपर्स, तर वरती गेली होती आईंकडे, तिथे वेपर्स खाऊन आली. तर म्हटलं चला तिला वेपर्स करून देते आणि मग पण जेवण करते. आज मस्त उकडलेल्या बटाट्याची भाजी केली होती, चटणी आणि पोळ्या केलेल्या. विहान गेलाय स्कूलला. माझ्या ट्रायपॉडचं ते हेच तुटून गेलंय वरचं, जिथं मोबाईल आपण लावतो ना ते. तर ते जमलं तर ते पण घ्यायला जायचंय आणि दोन्ही कामं पण आहे. तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच नंतर. तर चला आता आधी तिला वेपर्स तळून देते पटकन. काय खायचं तुला? पापड. पापड नाही, वेपर्स. नको तसं करू. तर एवढेच पेपर्स उरलेले शेवटचे, मागचे तर मागच्या वर्षी केलेले. आवडतं पेपर्स? तर इथे केळाला वेपर्स तळून दिलेले, एक बनून गेला. तर हा मी खाते, एकच खाते थोडासा. आवडतं तुला? चला आता मी पण जेवण करते. आणि त्याच्यानंतर तर इथे मी आवरलेलं आहे मस्त. तर आता आम्ही बाहेर चाललोय आणि मला ना ट्रायपॉडचं पण जे छोटं तुटलेलं आहे ना ते पण आणायचे. आणि इथे मस्त ना वैभवने फुलं आणलेली याची, केळीची फुलं भाजीसाठी मिळाले. तर मस्त घेऊन आले. ते बघू शकता 3 फुलं आहे. आणि आम्हाला खूप भाजी आवडते त्याची. त्या मागच्या वेळेस केली होती, आता केली ना तर रेसिपी दाखवेल मी तुम्हाला उद्या वगैरे कधी करेल तेव्हा. तर चला आता बाहेर जातो आणि तिकडे गेली का बोलते तुमच्याशी मी. पावसाळ्यात नाही बघू शकता
ब्लॅक आहे. व्हिडिओला आली मी. तरी ती व्हिडिओला आली. मला ना क्रॉप टॉप पाहिजे होते ते दशमीचे, ते नाही, ती स्टाईल गेली आता अशी. तर बघू शकता असं स्टार मॉलमध्ये आली. तर मला ना एक पण टॉप नाही आवडला झुडिओमध्ये. तर म्हटलं चला स्टार मॉलमध्ये जाऊन येऊ. कियारा काय चेरी खाणार आहे का तू? इथे बघू शकता आलू बुखा आहे 79ला आणि 109 नंबर चेरी आहे. आणि छोटे ऑरेंज पण म्हणजे मला काही कागदपत्र काय ठेवतात. छोटे छोटे ऑरेंज अवोकाडो आहे. हो का? किंवा ते आंबा चालेल. कागदपत्र पेअर 17 पियरा ॲपल. बरं थांब चला आधी इकडे बघू. चला चला हे छान आहे. खूप आले ना थोडं. हे बघ ना कच्चेच आहे. काय अवोकाडो ही ब्राऊन एग पण ना अशी. हे ब्राऊन एग पण आहे ते पण आहे मिक्स मध्ये. अंडे ब्राऊन एग पण आहे आणि ते पण आहे व्हाईट एग. एवढं अर्धा किती आहे ना मला? ब्राऊन 15 आणि 240 म्हणजे किती होता? किती आहे? 1 2 3 4 5 6 1 2 3 1 2 3 4 5 6 भारी आहे. वाव मंचुरियन चिकन मंचुरियन फिश. तरी हे स्टार मॉल पर ना बोंबील सुद्धा विकायला बघू शकता. डायरेक्ट कितीला आहे? 117 रुपयाला आहे बोंबील. इथे सगळे व्हेजिटेबल आहे बघू शकता. तर मी मशरूम घेते. इथे मशरूम 32 रुपयाला आहे फक्त मशरूम. तर इथे बघू शकता सगळे फिश आहे. कियारा फिश मड क्रॅब खायची इच्छा आहे. चिकन इथे चिकन घेतोय आम्ही. लेग पीस ना आणि बाकीचं असं भाजीसाठी लेग पीस खातो. तर इथे बघू शकता कसं कट करताय इथे चिकन. सगळे फिश आहे. सुरमई पा असा सुरमई राहतो का? हा खरं सुरमई. शेअर फिश बघ. हा शेअर फिश आहे आणि तो सुरमई ब्लॅक पॉम्फ्रेट सोल फिश. तुम्हाला जवळ दाखवा सुरमई रामे काय आहे पॉपलेट आणि ते काय आहे तो कोणता? सोल फिश येतो. हा ब्लॅक पॉपलेट आहे. नंतर हा सुरमई पण सुरमई शेअर फिश आहे. हा शेअर फिश डुप्लिकेट. हेच मार्केटमध्ये आपल्याला आहे ना सुरमई म्हणून देतात. खरं हा सुरमई ना एकदम कडक गोल. तिलापिया आहे तर कॉमन आहे. कटला बेटकी आणि तो बासा फिश आपण खाल्ला. बासा काही पाटे नसतात मध्ये. तर अशी फिश प्रकार आहे बघू शकतो. प्रॉन्स आहे. इथे सगळे एक ठेवलेले आहे. रेडी टू इट तिथेच होतं काय?
तर झुडिओला गेली होती, मला झुडिओला काम होतं म्हणजे तेच टॉप बीप बघायचे होते मला म्हटलं. मला एक पण टॉप नाही आवडला यावेळेस. तर मग स्टार मॉलमध्ये गेलो, मस्त चिकन भेटलेलं आहे तिथं, फ्रेश एकदम चिकन घेतलं. नंतर मग 1-2 वस्तू घेतल्या आणि तेच आता चाललो आम्ही. आणि उशीर पण झाला होता ना यायला आम्हाला खूप, मी तर अजून 2-1 व्हिडिओ बघितले असते पण मग खूप उशीर होऊन जाईल. मग आता चाललो घरी. तर चला घरी गेल्यानंतर बोलू तुमच्याशी. तर आम्ही आलो आणि आता इथे ना पीठ मळून घेतलं पटकन, भात टाकून घेतलं एका साईडला. आणि आता इथे ना चिकन करते मस्त. तर चिकन आणलं भरपूर, 1 किलो चिकन आहे आणि ते पण हे कातडी सहित चिकन आहे बघू शकता, असं स्किन सहित. तर तसं खूप छान लागतं. तर इथे मी ना वाटण करून घेतलं होतं आपलं, काय म्हणतात, खोबरं, लसूण, आलं, नंतर काय आपलं कांदा, असं वाटण करून घेतलं. तर मी मसाला आणलेला आहे कोल्हापुरी चिकन रस्सा मसाला, तो टाकणार आहे आणि थोडा चिकन मसाला टाकणार आहे. तर आता तो टाकते. हा मसाला मस्त फ्राय झालेला आहे, पूर्ण पोळी टाकणार 1 किलोसाठी. त्याच्यानंतर गरम मसाला टाकणार थोडासा. त्याच्यानंतर चिकन मसाला, इथे टाकणार आहे हळद थोडीशी, धना पावडर टाका थोडीशी 1 चम्मच. आणि थोडीशी मिरची टाकणार बस. तर एवढं टाकलेलं आहे. आता चिकन मस्त मिक्स करून घेते आणि आता हे सगळं आवरून देते. आणि चिकन झालं की तुम्हाला दाखवते, पोळ्या पण करून घेते. तर इथे ना पोळ्या झालेल्या आहे, भात पण झाला, पटापट स्वयंपाक झाला माझा. मी कपडे पण चेंज नव्हते केले, हातपाय धुतले आणि पटापट स्वयंपाकाला लागली. इथे भात झाला आणि इथे चिकन बघू शकता, इतकं छान झालेलं आहे ना. त्याला ग्रेव्ही आपोआप सुटली त्याची. तर मी ना म्हटलं पाणी नाही टाकणार, त्याचीच ग्रेव्ही एवढी होणार. असं चिकन हंडी झालेली तयार, चिकन रस्सा छानपैकी. आणि त्याच्यात मीठ टाकलं होतं, काहीच नाही, त्याचंच पाणी सुटलेलं आहे. आणि इथे केळीची फुलं बघू शकतो तेवढे वैभवने आणले ते. तर मस्त अशा कळ्या निघतात. आपण भजे पण करू शकतो, भाजी खूप छान लागते. तर मग आता ना सगळं जेवण झालं की निवडून ठेवणार आहे. तर हे साईडलाच ठेवते निवडून आणि फ्रीजमध्ये पिशवीत ठेवून देणार. तर चला आता ना चिकन झालं की नंतर मी तुमच्याशी बघाया अशा. तर तुम्हाला जाऊन दाखवते, बघू शकता. तर अशा कळ्या असतात, त्या कळ्या काढून निवडून पिशवीमध्ये ठेवून देणार फ्रीजमध्ये. कारण एवढी ते एकदाच भाजी करणार नाही, त्याची वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला करून दाखवेल, भाजी पण करून दाखवेल आणि जमलंच तर भजी सुद्धा करून दाखवेल. भजी किंवा मग काहीतरी असं चिला वगैरे असं पिठामध्ये मिक्स करून बघू काय करता येईल त्याचं. पण निवडून ठेवायच्या आज जेवण झालं की. तर बघू शकता अशी तरी आलेली मस्त, अशी मस्त छान तरी आलेली आहे. आणि इथे ना चिकन ऑलमोस्ट एकदम रेडी झालेलं आहे. तर आता जेवण करतो आणि त्याच्यानंतर बोलते. तर मस्त जेवण झालेलं आहे आणि किचन पण बघू शकता किती मस्त आवरून दिलेलं आहे. आपलं आयलंड पण आणि जो ओटा आहे ना तो पण. आणि इतके भांडे होते ना, तर डिशवॉशरला लावून तरी एवढे भांडे मी घासलेले बघू शकता. इतके भांडे तुम्हाला दाखवते जवळून. तर बघू शकता केवढे भांडे घासलेले, पूर्ण बेसिन क्लीन करून टाकला. आणि ना त्या दिवशी माझ्याकडून चहा जळाला तर पूर्ण जळालेलं आहे पातेलं बघू शकता. तर ते मी ते पाणी भिजत ठेवलं, सगळं आवरून दिलं मी, एकदम क्लीन केलेलं आहे. भांडे पण भरपूर होते याच्यात, तर भरपूर भरलेले आहे डिशवॉशरमध्ये. आणि हाताने घासलेले एवढे भरपूर. तर तेच
आज खूपच भांडे साचले होते आणि लहान मुलं असले की जेव्हा सुट्टी राहते वगैरे तेव्हा खूपच साचतं भांडे. आणि किचन ओटा पण बघू शकता पूर्ण क्लीन केलेलं आहे. मस्त बघू शकता सगळं मी क्लीन करून घेतलं. भारी दिसतं ना. तर तेच आज असा माझा छोटासा ब्लॉग होता. मला ना हे घ्यायचं होतं, टॉप घ्यायची 2-3. म्हटलं ते माझे खूप जुने झाले, म्हणजे असं टी शर्ट टाईप आहे, तर मला असे थोडेसे वेगळे पाहिजे होते, पेप्लम टॉप वगैरे, क्रॉप टॉप. तर मी गेली तर मग मला काही भेटलेच नाही याच्यामध्ये, काय म्हणता आपल्या झुडिओमध्ये भेटले नाही. आणि दुसरीकडे जायला तर वेळच नव्हता, कारण खूप उशीर होऊन गेला होता, 8 वाजून गेले होते. मग वैभवला बोलली की चला स्टार मॉलमध्ये शेजारीच 2-1 वस्तू घ्यायचं आहे मला, तर तिथं चला म्हटलं. मग तिथं गेलो, तिथून मग चिकन घेतलं मस्त छान, मस्त 1 किलो चिकन घेतलं, एकदम फ्रेश, एकदम ताजं होतं. आणि फिश पण बघितलं असं किती फ्रेश होते तिथे. आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या मग त्यांना बिस्किट्स वगैरे आणले, काही स्नॅक्सचं साहित्य आणलं आणि तेवढंच. बाकी मग फ्रूट्स तर बापरे भरपूर आलेले फ्रूट तिथे स्टार मॉलला, एकदम फ्रेश फ्रूट आहे ना, चेरी, अवाकाडो किंवा मग आपले छोटे संत्री, मोसंबी काय असेल ते, नंतर आलू बुखार, असे खूप फ्रेश फ्रूट्स आणलेले आहेत. तर खूपच भारी, तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्की. आणि मी मशरूम आणलेले उद्यासाठी, म्हटलं उद्या करेल मशरूम. तर तेच उद्या बाहेर जाणार आहे आम्ही, तर तसं तुमच्यासोबत मी शेअर करेलच. तर उद्या पटकन लवकर उठून मशरूमची भाजी वगैरे सगळं करावं लागेल. तर ते तसं मी आवरून दिलेलं आहे पूर्ण. तर असा होता माझा छोटासा ब्लॉग. कसं वाटतं ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त चिकन केलं ते सुद्धा तुम्हाला दाखवलं. तर व्हिडिओ इथे सेंड करते. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.